आजच्या या कार्यशाळेसाठी डॉक्टर पी.एन. सत्वधर सर, डीन ॲग्रीटेक कॉलेज परभणी आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली कार्यशाळा सुरू करावी. मी प्राध्यापक पी.एन. सत्वधर, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. मी आज आपल्याला अन्न प्रक्रिया या विषयावर मी आपल्याला आज माहिती देणार आहे. त्यापैकी हे अन्न प्रक्रिया फळे व भाजीपाला एक पार्ट आहे व बाकीचे आपलं तृणधान्य, कडधान्य, ट्युबर क्रॉप्स हा एक 2 पार्ट आहेत. मी 2 पार्टमध्ये कारण की आज कसं आहे 200 पिकाचं भाषण 1 घंट्यामध्ये देणं अत्यंत अवघड आहे. आज तुम्ही 2 घंटे फक्त संत्र्यावर ऐकलं. आज आपली गरज ह्याची आहे की तुम्ही कोणत्या पिकाला किती महत्त्व द्यायचं. आज आपल्याला पैसा काय मिळत नाही. आज आपल्याला हे ठरवलं पाहिजे की एकरी 1.5-2 लाख रुपये कोणत्या पिकात मिळतात. पश्चिम महाराष्ट्रवाले काय करतात आणि मराठवाडा आणि विदर्भवाले काय करतात हे बारकाईनं बघण्याची गरज आहे. ते आपण बघत नाहीत. उत्पादन किती झालं तरी तुम्ही ह्या वर्षी वाटेल तेवढा संत्रा विकवला, पैसा तुम्हाला मिळाला का? नाही मिळाला. मग तुम्ही पहिल्यांदा संधी जागतिक आणि राष्ट्रीय लेवलला मार्केटिंग ते बघून पुन्हा प्रक्रिया आणि पुन्हा उत्पादन. भारतामध्ये सर्व ह्याच्या उलटं आहे. पूर्ण उलटं होतं आहे. अधिक उत्पादन होतं आहे, किती फायदा करायचं ते कुणी घेत नाही, पुन्हा भाव मिळत नाही. सोयाबीनचं बघा, म्हणून आधी त्याला सर्वात जास्त 1 रुपयाचे 4 रुपये काय केलेलं होते हे आपण नाहीत बघत. म्हणूनच ही आपली जी काय अवस्था आहे. मी गेल्या 35 वर्षापासून याच्यामध्ये काम करतो आहे या अन्न प्रक्रिया. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त परभणीलाच शासकीय महाविद्यालय आहे. महाराष्ट्रामध्ये एक आणि ते आशिया खंडातलं पहिलं महाविद्यालय आहे. आपण जर भारताची स्थिती बघितली तर आंबा 22% आहे, केळी 32% आहे, संत्री लिंबूवर्गीय पिकामध्ये 12%, बाकीचे पपाया. पण ह्या इतक्या पिकामध्ये जे आपले द्राक्ष आहे 3.1%, त्याचाच जास्त आपल्याला पैसा मिळतो. सध्या डाळिंब हे फक्त 0.9% आहे. तर भारतामध्ये जास्त परकीय चलन ह्या दोन म्हणजे आपल्या द्राक्ष, डाळिंब आणि आंबा ह्या 2च पिकामध्ये आपल्याला जास्त मिळालेले. हे भारत जो आहे तो जगाच्या स्थिती किती आहे हे जे तुम्हाला आकडेवारी सांगून काय तेवढं तुम्हाला हे नाही की भारतामध्ये 41% आंबा होतो, इतकी केळी होती. त्याहीपेक्षा भारत हा फळपिकामध्ये हा नंबर 1 आहे, भाजीपाल्यामध्ये हा नंबर 2 आहे. तर आपण जर याचा विचार केला की भारतामध्ये सध्या प्रक्रियेची स्थिती कशी आहे, म्हणून आपली आर्थिक अवस्था काय आहे, तर सध्या मलेशियामध्ये 85% मालावर आपलं प्रक्रिया होते, फिलिपाईनमध्ये 78% होते, ब्राझीलमध्ये आपलं 70 होते आणि अमेरिकेमध्ये 65% व चीनमध्ये आपलं 23%. भारतामध्ये फक्त 2% मालावर प्रक्रिया केली जाते. विचार करा, जर फिलिपाईनसारखा मलेशियासारखा देश जर 80च्या वर टक्के आपलं प्रक्रिया करते, तर भारतामध्ये जर हे आपलं 2%हून जर आपण 20% जरी नेलं तर मालाची नासाडीसुद्धा आपली थांबेल व जास्त आपल्याला पैसा मिळेल, आपल्याला एक्सपोर्ट वाढेल. तर आज जवळपास दरवर्षी 50,000 कोटी रुपयाची आपली ह्या फळे व भाजीपाल्याची योग्यरित्या आपलं प्रक्रिया आणि साठवणूक होत नाही. हे काही फळं आहेत. तर आता जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर हा भविष्य काळामध्ये महाराष्ट्र हा अन्न प्रक्रियाचा हब होऊ शकतो. आता हब नाही आहे. हब का होऊ शकतो की आज गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये भारताच्या 30% मनुष्यबळ हे महाराष्ट्रात तयार होतं. कारण की अन्नतंत्र महाविद्यालयाची संख्या महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्या 27 आहे. त्यापैकी गव्हर्नमेंटचं 1 आहे आणि बाकीच्या
कित्येक राज्याला अन्नतंत्र महाविद्यालय, सिंगल अन्नतंत्र महाविद्यालय नाही. महाराष्ट्रामध्ये 27 महाविद्यालय, याच्यातलं जे मनुष्यबळ बाहेर पडायले ते वेगवेगळ्या राज्यामध्ये चालले. सर्व मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे टॉप मोस्ट पदाला आहेत. जर या मनुष्यबळाचा जर विचार केला, आपलं गुंतवणूक वाढली, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हा भारतातला नंबर 1चा अन्न प्रक्रियेचा हब होऊ शकतो. आणि अन्न प्रक्रियेला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आपलं कृषी महाविद्यालय, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चर, होम सायन्स, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, ही सर्व त्याला सपोर्टिंग महाविद्यालय आपल्याकडं आहेत. आणि त्याच्यामध्ये सद्यस्थिती आपल्यात काय आहे, तर आपल्या इथे फक्त ठराविक अन्न पिकावरच आपलं प्रक्रिया होते. त्याच्यामध्ये हे दूध डेअरी, साखर कारखाने आहेत, दाल मिल आहेत, पुन्हा तेल गिरण्या आहेत, आपलं फ्लोअर मिल आहेत. कमीचं कारण काय आहे, तर आपलं स्कॅटर्ड आपलं प्रोडक्शन आहे. समजा टोमॅटो प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, तर टोमॅटो प्रोसेसिंग इंडस्ट्रीला ठराविक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि 4 रुपये जर किलो टोमॅटो मिळत असेल तर तिथं उद्योजक येईल. आपल्यात काय होतं की आज 4 रुपये किलो आहे, पुन्हा 10 रुपये, पुन्हा 25 आहे, पुन्हा 4 रुपये होतो. मग त्या इंडस्ट्रीला सारखा माल मिळत नाही, म्हणून आपल्याकडं उद्योग येत नाही. म्हणून आपलं जे काही आपलं प्रोडक्शन पाहिजे, तर उद्योगाला काय प्रोडक्शन पाहिजे, त्याचे हब केलं पाहिजे, त्याचे आपलं क्लस्टर केलं पाहिजे, ते आपलं होत नाही. संत्र्यामध्ये इतकं होऊनसुद्धा राजकीय इच्छाशक्ती नाही किंवा उद्योजक आल्या नाही, इतकं भांडूनसुद्धा आता संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योग निघालेत. गव्हर्मेंट सपोर्ट मिळाला, पण त्याला कॉन्क्रीट सपोर्ट मिळाल्याशिवाय ते सुद्धा उद्योग टिकू शकत नाही. म्हणून अमरावतीमध्ये तयार होणारा मोसंबीचा उद्योग 24 कोटीचा उद्योग हा नांदेड जिल्ह्यामध्ये गेला. 2400 कोटीचा उद्योग तो नांदेडमध्ये सुरू झाला, कारण त्याला अमरावतीला रिक्वायर्ड फॅसिलिटी त्याला मिळाल्या नाही. आता आपले जे काय महत्त्वाची फळे आहेत, ते जवळपास टोटल 50 फळापैकी आपल्या भागामध्ये केळी आहे, आंबा आहे, मोसंबी आहे, संत्री आहे, आपला पपई आहे, आपलं द्राक्ष आहेत, अंजीर आहे, पेरू आहे, त्यापैकी पुन्हा आवळा आहे. बोराला काय तेवढं प्रक्रियेची व्हॅल्यू नाही. आता एक नवीन फळ आलेले ॲपल बेर, ती आपल्या बोराला ते रिप्लेस करणारे चव त्याचं आपल्या भागामध्ये चांगलं येतं. सब ट्रॉपिकलमध्ये त्याच्यातसुद्धा जायला पाहिजे, कारण ते जास्त गोड नाही, ॲपलसारखं आहे. आणि जे लोकाला आता 25% डायबिटीज लोकांची संख्या आहे, आणि त्याला भिवून 25% लोक शुगर आता खात नाहीत. म्हणून पहिलं आपल्याला लावताना कंझ्युमरला काय पाहिजे, त्याची पेइंग कॅपॅसिटी आहे का, नसली तरी त्याच्या खिशातून कसा पैसा काढता आला पाहिजे हे शिकलं पाहिजे. मोबाईलवाले हे वाले कसं करलेत, आज हे मॉडेल, उद्या दुसरं मॉडेल, पुन्हा स्ट्रीटवर त्याच्या आपलं सोयी त्याच्या ही द्या त्याचं. तसं आपल्याला कंझ्युमरला काय पाहिजे ते आपल्याला फळं देता आलं पाहिजे. जांभूळ आहे, जांभूळ डायबिटीसला चांगलं आहे, आणि जांभूळचा डायबिटीस चांगलं आहे, पण जांभळाचा कोणता प्रोडक्ट आहे बाहेर, त्याचा ज्यूस आहे, सिरप आहे, त्याच्यामध्ये पुन्हा साखर आहे, मग तो खाईल का? विदाऊट शुगर फ्री जांभळाचे काही प्रॉडक्ट देता येतील का? आमच्या विद्यापीठामध्ये त्याचं तंत्रज्ञान आहे, प्रत्येक पिकाचं आहे. कंझ्युमरला इथं त्यांचं काय त्यांनी आपण कोणत्या उद्योगात जावं, आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे, मी उद्योग टाकला तर मला दरवर्षी किती लाख रुपये नफा होईल, त्यानं ते मला नुसतं ह्याच्यावर उद्योग टाकायचा हे म्हणून जमणार नाही. त्याचं टार्गेट पाहिजे की मला 12 लाखाचं दरवर्षी मला प्रॉफिट पाहिजे, तर मी कोणता उद्योग टाकू, किती कॅपॅसिटीज टाकू, मला किती टर्नओव्हर मला केला पाहिजे. आता ही महाराष्ट्रामध्ये जवळपास 8 ॲग्री एक्सपोर्ट झोन आहेत, म्हणजे ज्याच्यातून निर्यातक्षम झोन तयार केलेत. त्यापैकी 6 हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. फक्त विदर्भामध्ये संत्र्याचा ॲग्री एक्सपोर्ट झोन आहे, आणि मराठवाड्यामध्ये फक्त केशर आंब्याचा आहे.
तर हे स्थिती लक्षात घ्या की 6 हे ॲग्री एक्सपोर्ट झोन, हे 6 हे 5 पश्चिम महाराष्ट्रामध्ये, एक कोकणमध्ये आहे, एक मराठवाड्यात आहे आणि एक विदर्भात आहे. तर आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे, आपण त्याचं काही टॅप केलेलं नाही. आता हे स्थिती आहे तर कोणत्या पिकाखाली स्टेटमध्ये कोणता नंबर आहे, काय आहे त्याची स्थिती दाखवते. हे त्याच्या खाली क्षेत्र आहे. हां, आता इन जनरल फळापासून तुम्हाला कोणते काय करता येईल, जाम करता येईल, जेली करता येईल, मार्मालेड करता येईल, मुरब्बा, कँडी, टॉफी किंवा फ्रूट बार किंवा पोळी, आपलं फ्रूट चीज, फ्रूट बटरसुद्धा करता येतं, फ्रूट चीजसुद्धा करता येतं. त्याची चव हे चीजसारखी किंवा बटरसारखी असल्यामुळे त्याचा गर वापरून, म्हणून त्याला फ्रूट चीज किंवा ही काय डेअरी चीज किंवा डेअरी बटर नाही. सॉस, चटणी, केचप, एक ड्राईड सूपची आपलं पावडर करता येईल, गार्लिक लिंबू पेस्ट करता येईल, पिकल, सुके आणि वाळविलेले पदार्थ, निम पाणी असलेले पदार्थ, हवा कॅन फूड्स करता येईल. आणि आपलं फ्रोझन, जसं जे आपलं ज्युसेस आहेत त्याच्यामध्ये शरबत आहे, नेक्टर आहे, कॉर्डियल आहे, स्क्वॅश आहे, आपलं क्रश आहे, पंच आहे, सिरप आहे. हे सर्व ज्यूसचे हे प्रकार आहेत. वेगवेगळी कंपनी आपापल्या ब्रँड आपलं प्रमाण करते. त्याच्यामध्ये वाईनसुद्धा करता येईल आपल्याला. वाईन, आता वाईन म्हणलं की एकदम कन्झ्युमरचं काय होतं, वाईन म्हणलं तर बेकार आहे. हे फक्त आपल्या भारतामध्ये, कारण की आपल्या भारतामध्ये फ्रूट वाईन फार कमी आहे. आत्ता ती नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात होती. जे काही आपलं ग्रेप वाईनच आहे, फक्त 98% हे आपलं ग्रेप वाईन आहेत फ्रूटपैकी. बाकीच्या फ्रूटच्या नगण्य आहेत, त्याला ट्रिमटस स्कोप आहे. फॉरेनमध्ये वाईन पेतात त्याच्यातलं मॅक्झिमम प्रमाण हे फ्रूट वाईन आहे आणि आपल्याकडे ते नाही. आणि फ्रूट वाईन हे आपल्याला हेल्थ केअर म्हणून हे चांगलं आहे. आणि त्यांचं कसं की ते लिमिटेड पेतात. आपल्याला गटगट प्यायची सवय, त्याला नशा आला पाहिजे, हे नसलं पाहिजे ना. म्हणून ते लोकाला, कन्झ्युमरला, आणि त्याचा आता त्याचं डे बाय डे आता फ्रूट वाईनचं अट्रॅक्शन वाढायला आहे. 95 इंडस्ट्रीपैकी भारतातल्या त्यापैकी 78 वाईन इंडस्ट्री ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे त्याला स्कोप आहेत त्याच्या वेगळे. आता आपल्याला कोणकोणते उद्योग करता येईल. इंटिग्रेटेड फ्रूट अँड व्हेजिटेबल आपल्याला इंडस्ट्री करता येईल. केळी, बटाटा आणि साबुदाण्यापासून वेपर्स, चिप्स आणि फिंगर चिप्स आपल्याला तयार करता येईल. फळाच्या गारापासून बार, टॉफी करता येईल. आपलं फ्रूटचे पिकल्स, सॉस, केचप, चटणी, सूप केंद्र आपल्याला काढता येईल. आयुर्वेदिक कँडी, जशी आपले आवळा कँडी आहे, त्याच्यामध्ये मध आपल्याला काही घालता येईल. त्याच्यामध्ये अश्वगंधाचं काही मध्ये सिरप टाकता येईल. पुन्हा तसा फळाचा जाम, जेली करता येईल. आणि आता सुकवलेले फळाभाज्या, आज ह्यालासुद्धा ट्रेमंडस स्कोप आहे. आपल्याकडं 25 वर्षापूर्वी 95% बेदाणा, खिसमिस किंवा मनुके आपल्याला आयात करत होतो. की महाराष्ट्रामध्ये त्याचं आपलं रिसर्च झालं आणि आज भारतामध्ये 95% आपण आयात बंद केलेली आहे. फक्त 5% आयात होती आणि 35% आपला एक्सपोर्ट आहे. का एक्सपोर्ट आहे आपलं? आयात 5% का आहे? वेगवेगळ्या लोकाला वेगवेगळ्या प्रकारचे आपलं खिसमिस किंवा बेदाणे पाहिजे असतात. म्हणजे इतके आपल्यामध्ये, आणि हे सर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये त्याच्या काही आपल्या इंडस्ट्री आहेत. आणखी एक पीक आहे ड्राईड फिकला मराठवाडा आणि विदर्भ हे त्याला एकदम आपलं सुटेबल आहेत. तुम्ही जर त्याच्या अंजिराच्या बागा लावला तर तुम्हाला एकरी 2 लाखाच्या वर त्याच्यातलं उत्पन्न मिळू शकतं. आज ड्राईड अंजीर 100% इम्पोर्ट आहे आणि विदर्भाच्या जनतेने पिकलेलं अंजीरसुद्धा खाल्लेलं नाही, फार रिअर खाल्लेलं आहे. म्हणजे जसं बाकीचे फ्रेश फ्रूट मिळते तसं मिळत नाही. म्हणजे ह्याला फ्रेशला स्कोप आहे, ड्राईडला स्कोप आहे. म्हणून ह्याच्या बागा कसं आहे की तुम्ही संत्र्याच्या महागा लागू नका ना,
त्याचं जर क्षेत्र काही झालं का मी काही बाकीच्या पिकात काही गेलं तर संत्र्याला मग काय होईल की त्याचं उत्पादन कमी त्याला भाव मिळेल ना. तर ते आपण करीत नाहीत. म्हणून सर्वांनी सोयाबीन लावल्यावर भाव मिळेल कुठं. म्हणून आपले पिकं बाकीच्या पिकाखाली करणारे. पुन्हाचा एक डाळिंब आहे. तुमच्या काही विदर्भाच्या यवतमाळ बुलढाणा काही भागामध्ये डाळिंबानं चांगल्यापैकी आपलं ग्रीप घेतलेलं आहे, त्याचं कल्टिवेशन वाढलेलं आहे आणि लोकाला चांगला पैसा मिळाला आहे. आता डाळिंबामध्येच त्याचा ज्यूसवर आपलं प्रक्रिया येते. जसा आपला द्राक्षाचा बेदाना आहे किंवा मनुका आहे तसंच डाळिंबापासून मनुका तयार करण्याचं तंत्रज्ञान आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. ती जर केलं कारण की एकूण उत्पादनाच्या 15% डाळिंब फुटतेत, तडकतेत किंवा वरची साल जरी काळी झाली तर त्याला भाव मिळत नाही. मधले दाणे चांगले असतात. तर ते करण्यासाठी त्याच्यापासून जर असे प्रक्रियायुक्त जर आपण केले तसं आता अद्रकचंही आपल्याला उत्पन्न बऱ्याचशा भागात आहे. त्याच्यापासून आपल्याला आपलं सुंठ त्याला करता येईल. जसा आग्र्याचा पेठा आहे त्यालासुद्धा आपल्या भागामध्ये आहे आणि वेगवेगळ्या फळाच्या कँडी आहेत त्यासुद्धा आपल्याला तयार करता येईल. आजकाल लोकाला वेळ नाही आणि कोणत्याही सीझनला लोक कोणती मागेल भाजी याचा नियम नाही. म्हणून भाज्या आपलं सुकवणे. जेव्हा भाजी 20 रुपये किलो असते त्यावेळेस जर समजा ते सुकून ठेवली तर ज्यावेळेस भाजी 80 रुपये किलो होते 90 रुपये किलो होते तर त्यावेळेस या भाजीचा उपयोग आणि मोठ्या प्रमाणावर हे डिहायड्रेटेड जी भाज्या आहेत त्याचे आता मोठमोठे आपलं सेंटर आपलं सुरू झालेत. आता हे जी आहे आपला शेवगा आहे. शेवग्याच्या पानाची पावडर त्याच्या गोळ्या आता मोठ्या प्रमाणावर त्याची मॅन्युफॅक्चर होऊन त्याचं आपलं एक्सपोर्ट व्हायला आलं. ही एक आता लोकाला काय की एक 10 मजली बिल्डिंग आहे, 10 मजली 15 मजली बिल्डिंग आहेत, त्यांना ते भाज्या चिरणं त्याच्यात साफ करणं हे पारावं. म्हणून किमान संस्करण ही एक आता पद्धत आहे की कमी त्याची वरची साल काढणं, अनवॉन्टेड पार्ट काढून जर भाज्या प्लास्टिक याच्यामध्ये ठेवल्या आणि मॉलमध्ये ठेवल्या किंवा डोअर टू डोअर जरी सप्लाय केल्या तर त्याला आता चांगला आपला पैसा मिळू शकतो. हे किमान संस्करण म्हणजे काय त्याच्याबद्दलची ही माहिती आहे. आता त्यातल्या इतक्या फळापैकी 4-5 पिकाबद्दल आपल्याला बोलता येईल. आता हे जी केळी आहे की केळीला आपण कल्पतरू कोणत्या पिकाला म्हणतो की केळीला म्हणतो आणि नारळाला म्हणतो. कल्पतरू म्हणजे त्याचे प्रत्येक पार्ट हा आपल्या उपयोगामध्ये आणला जातो. तशी ही केळी जी आहे तर अत्यंत स्वस्त आहे आणि त्याच्यामध्ये पोषण मूल्य फार आहे. पण त्याला आपल्याला ॲपलच्या मानानं त्याचं कम्पेअर कधी केलं नाही आपण. ॲपल चांगलं का केळी चांगली. तुम्ही कोणत्याही तुम्ही नेट तुम्ही सर्च करा त्याच्यामध्ये बनाना इज सुपिरियर दॅन ॲपल. ही प्रोपगंडा हे आपण केला नाही. एक ॲपल का आणि रोग डॉक्टरला दूर ठेवा असं मन रूळ केलेली. तसं जर आपण ह्याच्यावर केलं कारण ह्याचं जी आहे ती खेळाडूसाठी हे नंबर 1चं ही पीक आहे आणि भारत हा जगामध्ये नंबर 1चा उत्पादक आहे. त्याच्यामध्ये पोषण मिलमध्ये त्याच्यामध्ये विटॅमिन B6 आहे, क आहे, विटॅमिन के आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपलं फायबर आहे. आणि हे जी फळ आहे हे 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 फॅट फ्री आहे, कोलेस्ट्रॉल फ्री आहे आणि आपलं सोडियम फ्री आहे. हे जी विटॅमिन B6 आहे ती डायबिटीजच्या लोकांसाठी ते फार चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये सिरोटोनिन नावाचं जी केमिकल आहे ते तुमचं ब्रेन तुमचं अलर्ट तुमचं ठेवतं मुलं. तर त्याच्यामधून काय करता येईल. त्याच्यामधून सर्वात सोपा पदार्थ सामान्य शेतकऱ्याला जो करण्याजोगा आहे त्याच्या आपल्या चिप्स. आणि चिप्सचा उद्योग करायला 5,000चं सुद्धा भांडवल लागत नाही. आमच्याकडं 500 रुपये उद्योग
ज्यांनी सुरू केला, आज महिन्याला 1 लाखचे करणारे 10-12 शेतकरी आहेत. चिप्स फक्त खिसणी कढई आणि हे लागतं, बाकीचं कसलंही त्यातलं मधलं तंत्र नाही. चिप्स उद्योग तुमच्या ह्याच्यामध्ये नाही. आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग दिल्या 10-15 वर्षापूर्वी. आज तिथे जवळपास 200 ते 300 जण बनाना आपल्या चिप्स करतात. आपल्या घरी केळी आहे, तुमच्या बुलढाणा भागामध्ये, जळगाव जामोद ह्या भागामध्ये केळी आहे, पण त्या लोकांना माहीत नाही. तर ज्याच्या घरी केळी आहे त्याला उपवास आहे, तो आलूच्या करतो चिप्स, कारण की तो अज्ञानी आहे. हे केळीचे जी काय पदार्थ आहेत, आता सध्या चिप्स नंतर जे हे आपलं ही नवीन एक निघाला पदार्थ न्यूट्री बनाना, म्हणजे जसं अंजीर असतं ना, पिकलेले केळ कापायचं, त्याच्या बारीक वड्या करायच्या आणि त्याला ड्राय करायचं, त्याला म्हणतात न्यूट्री बनाना किंवा बनाना फिग. तर त्यालासुद्धा चांगला स्कोप आहे. तर डाळिंबापासून सुद्धा आजकाल डाळिंब रम तयार होते, डाळिंब सरबत, नेक्टर, स्क्वॅश, क्रश, सिरप. आणि ह्याचा जसा तुम्हाला आता मला अनारदाना हा आंबट फळापासून करते, डाळिंब मनुका हा गोडपणा, आणि ह्याची जी वाईन आहे ते मेडिकेटेड वाईन आहे. जसं आपलं द्राक्षाचं वाईन, आपलं द्राक्षाचं ही एक वाईनच आहे, त्याच्यामध्ये 12% अल्कोहोल आहे, पण ते आपण थोडं घेतो म्हणून ते औषध म्हणून आहे. आता बघा की भारताच्या 54% डाळिंब हे आपल्या महाराष्ट्रामध्ये, हे डाळिंबाचे वेगवेगळे हे आपल्या पदार्थ आहेत. आता तुमच्या विदर्भामध्ये आवळा हा नंबर 1 येतो, आणि आवळ्यामध्ये तुम्हाला एकरी 2 लाख रुपये द्यायची क्षमता आहे. ज्याच्याकडं कोरडवाहू 5 एकर आवळा आहे, तो वर्षाला 10 लाख रुपये सहज कमवू शकतो. आवळ्यापासून 5 एकरी 1 लाख, त्याच्यावर जर समजा प्रक्रिया केली त्याच्यावर पुन्हा 1 लाख. आणि आज बघा की आज मार्केटला आवळा कँडी ह्या आपल्या स्टॉलला 300 ते 400 रुपये किलो आहे. ॲक्च्युअल आवळा कँडीची उत्पादन किंमत फक्त 120 रुपये आहे. आणि आवळा कँडीला फार मोठी मशिनरी लागत नाही, साखर लागते, भांडं लागतं, गॅस लागतं, इतकी सोपं उद्योग आहे. आणि आज कसं आहे की आवळा फ्रूटला अमृत फळ म्हणलेलं आहे. आणि आज लोकाला जसं लोक कशाला भ्यायलेत, आरोग्य आणि सौंदर्य. आरोग्य आणि सौंदर्यासाठी लोक किती तयार करा, त्याला फक्त आरोग्याची भीती दाखवा. आता जसं रामदेव बाबा सांगालेत, आता काय म्हणलेत, घाणीचं तेल खा, त्याचा परिणाम पुढच्या 5 वर्षामध्ये गावगाव तेलाचे घाणे आपलं सुरू असतील. जो हुशार आहे त्यानं लगेच तो तेलाचा घाणा आपला सुरू करील, पैसा कमी. उद्योगाला, कंझ्युमरला कल कुठे चालला, तुमचा बिझनेस बी नेहमी बदलला पाहिजे. पतंजलीचा उद्योग हा नागपूरलाही आता आलेला आहे. म्हणजे हा आवळ्याचा उद्योग ट्रिमंडस स्कोप आहे, एक्सपोर्टला स्कोप आहे. बाकीच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याचा स्कोप नाही. तर आवळ्यापासून 20-25 आपलं प्रॉडक्ट होते, त्याच्यापैकी 5-6 प्रॉडक्टला ट्रिमंडस स्कोप आहे. आम्ही दरवर्षी 50 ते 60 क्विंटल आमच्या विद्यापीठामध्ये कँडी आम्ही तयार करतो. ही कँडी 1 महिन्याच्या वर आमच्याजवळ राहत नाही. मग जास्त काय करीत नाही, आम्हाला ते ऑफिशियली त्या लिमिटेशन. आता बरेचसे उद्योजक महिला त्याच्यामधून करायल्यात, पण त्याला क्वालिटी येण्यासाठी त्याला ट्रेनिंग आवश्यक आहे. आता मी आजच्या ह्याच्यामध्ये बघितलं की पुष्कळची कँडी आहे, पण त्याला ती क्वालिटी नाही आणि कौशल्य असल्याशिवाय नाही ना. मला जर म्हणलं कुणी तुम्ही चपाती करता का, तर मी 2000 वेळेस पोळी कशी करतात मी पाहिलेलं आहे, पण मला करमलं तर येईल का, मी कोणता नकाशा काढेल ह्याचा नियम नाही. मी जर 10-12 वेळेस केलं तर येईल चांगली मला. म्हणून ह्याच्यामध्ये कौशल्य शिकून आपलं प्रॉडक्ट करून, आणि त्या उद्योजकामध्ये आत्मविश्वास पाहिजे
की मला ह्या वर्षी 10 लाख रुपये कमवायचे, 15 लाख रुपये कमवायचे, आणि त्याला जोपर्यंत पैसे कमवायची चीड येत नाही तोपर्यंत मग तो पैसा कमवणार. शेतकऱ्याला पैसे कमवायची चीड येत नाही, राग येत नाही, आणि जोपर्यंत त्याला येणार नाही त्याच्या पुढं टार्गेट ठेवणार नाही. काय बाबा पिकलं मी आत्महत्या करतो, असं करतो, असं करतो, तसं नाही जमणार. त्याला चीड येऊन त्यानं महागं लागलं पाहिजे, अशक्य काही नाही. आणि मी सांगतो तुम्हाला, आता मी जे थोडं तुम्हाला अडखळत बोलताना तुम्हाला थोडं वाटलं असेल, मी वयाच्या 30 वर्षापर्यंत मला वर्गामध्ये हजेरी देता येत नव्हती. म्हणजे माझी पहिली नोकरी माझी संशोधन अधिकारी म्हणून होती. एमटेकमध्ये यस सर सुद्धा मला म्हणता येत मला नव्हतं, कारण मी त्या ह्याच्यावर मात करून मी आज तुमच्यामध्ये आलो. जर लोकांच्या अपमानाला जबरदस्त मी अपमान सहन केला, मी बोललं की लोक हसणार, हे चिडवणार, ती जर सहन केला नसता तर मला शेतामध्ये काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आपल्याजवळ फक्त त्याच्यामध्ये शेतकऱ्यामध्ये हिंमत पाहिजे, त्याला पैसा दिसला पाहिजे. मी 10 क्विंटल काढलं, धान 20 क्विंटल काढलं, त्याचे पैसे होतात किती हे बघा आधी. धानमध्ये तितके पैसे होत नाही का, धान नका फिरू. अरे आपण नाही गहू तांदूळ पेरलं तर लोक काय खातील, आपल्याला करायचं काय तुम्हाला, होय? आपल्या चिंता आहे का? आपल्याला कोणत्या पिकात मिळतात पैसे मिळते. आता जे उठते ती सोयाबीन लावते, कापूस लावते, मार्केट आपल्या हातात नाही. मग तेच करणं जरुरी आहे. आता हे आवळा का लोक खायलेत? आवळा हे अमृत फळ आहे, ते माणसाला चिर तारुण्य ठेवतं आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडू देत नाही. कोणत्या 60 माणसाला तरी वाटतं की आपल्या चेहऱ्यावर आपलं सुरकुत्या पडू देऊन वाटतं कुणाला नाही. त्याच्यासाठी ही आवडते. म्हणून जी ऋषीमुनी जी होते आपलं च्यवनप्राश हे जी खात होते, आणि मी गेल्या 9 वर्षापासून आवळा ज्यूस मी रेग्युलर पितो. मला गेल्या 9 वर्षापासून एकदाही सर्दी पडसवर मी 5 पैसे खर्च केले. एकच उपाय की 12 महिने मी आवळा ज्यूस पितो. आवळा ज्यूस पितो म्हणजे मी रामदेव बाबासारखा बाटलीमध्ये भरून त्याचा चव लागते बेकार हे असं करत नाही. 2-3 महिने फ्रेश असतो मी, आपलं फ्रेश काढतो. बाकीच्या टायमाला आवळ्याच्या फुडी करायच्या, तो फुडी सुकवायच्या आणि ठेवायच्या. 8 दिवसाला जेवढा ज्यूस लागतो इतक्या फुडी पाण्यात टाकायच्या, रात्रभर सकाळी मिक्सरमधून काढायचा. त्याचा गर हे 6-8 दिवस आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचं. सोपा उपाय. जे 1 ग्लास 1 रुपयाला मिळतो तो मार्केटला 10 रुपयाला घेण्यामध्ये मतलब नाही, आणि त्याचे पोषण मूल्यसुद्धा पुन्हा कमी होतं. पुन्हा त्याच्यात पुन्हा साखर येते. तर आपल्या घरी आपण कसं राहायचं, अन्न हेच औषध. आता जो कन्सेप्ट आहे, तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेलात त्याच्यामध्ये मल्टीविटॅमिन्स, मल्टीमिनरल त्याच्या गोळ्या असतातच. आणि एकदा डॉक्टरच्या ताब्यात तुम्ही आजारी पडला, डॉक्टरच्या ताब्यात गेला की पैशाचं मीटर झालं सुरू. आणि गोळ्याचे नावं असे असतात की तुमच्या ध्यानात नाही राहत. पुन्हा काय लूटमार आहे. त्याच्यासाठी आपलं शरीर ही डॉक्टरच्या हातामध्ये नेऊन देऊ नये. हे आवळा कँडी आहे, आवळ्याचा लाडू आहे, आवळ्याचा मुरब्बा, हे अद्रकची आपलं प्रक्रिया आहे. अद्रक हे 50 कंट्रीमध्ये होते. अद्रकापासून जवळपास 10-12 आपलं प्रॉडक्ट आहेत. आणि आवळा आणि अद्रक याचा जो ज्यूस आहे त्याला महाअमृत ज्यूस म्हणतात. महाअमृत का म्हणायचं? आवळा ही अमृत फळ आहे आणि अद्रकला काय म्हणलेलं आहे? महाऔषधी. ह्या दोन्हीचा जर ज्यूस प्यायला तर आपल्या शरीराला अत्यंत चांगला आहे. म्हणून हे आपल्या आहारामध्ये आवळा आणि हे असणं फार आवश्यक आहे. हे आवळ्याचे आता पदार्थ हे अद्रकपासून जिंजर आले नावाची बियर तयार होते की ज्याच्यामध्ये 3% अल्कोहोल होतं. ती परदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता हिमाचलच्या माणसाने सुद्धा त्याच्या इंडस्ट्री चालू केलेले आहे. हे तुमच्या
विदर्भात होणारं पीक आहे, ट्रिमंडस स्कोप आहे. सीताफळ महासंघाचे अध्यक्ष तुमच्या विदर्भातलेच आहेत, बुलढाणा जिल्ह्यातले आहेत. त्याचा तुम्ही फायदा करून घ्यावा. ह्याच्या लोकसुद्धा 1-1.5 एकरही 3-3 लाख रुपये सीताफळामध्ये कमवणारे लोक आहेत, ज्याच्या 24 एकरच्या बागा आहेत. 24 एकरच्या बागा आहेत त्याच्या आहेत. आणि ते गेले 5-6 वर्ष ते सीताफळ महासंघाचे अध्यक्ष होते. आता मेहगरचे श्याम गटाणी याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यापासून हे सुद्धा तुमच्यामध्ये मोठे, आणि ह्याला पाणी लागत नाही. ही आपला कोरडवाहू पीक आहे. आणि जे समजा हुशार शेतकरी आहेत ते त्याच्या वेगवेगळे वाहनं लावा. कारण आताचे जे काही नवीन वाहन आहेत ते 1-1.5 महिना उशिरा येणारे वाहन आहेत. काही झाडावर 15 दिवस फळ टिकणारे वाहनं आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत. त्याचा कसा घ्यायचा फायदा हे आपण शिकलं पाहिजे. हे सीताफळापासून सध्या श्रीमंत लोकाच्या पार्टीमध्ये सीताफळाची रबडी हा सर्वात चॉईस केलेला हा प्रॉडक्ट असतो. जे रिच लोक आहेत, कोणती कम्युनिटी रिच लग्नामध्ये पैसा खर्च करते, व्यवहारात थोडी चेंगट असते, अशी कोणती कम्युनिटी ते तुम्ही तुमचं ओळखा. आणि ती कम्युनिटीमध्ये सर्वात जास्त सीताफळाची रबडी हा लग्नामध्ये सांगितल्या जातो की आम्हाला सीताफळ रबडी हा स्वीट आयटम आम्हाला पाहिजे. आणि त्याचं आईस्क्रीम आहे, मिल्कशेक आहे, मोठ्या प्रमाणावर. आणि आतापर्यंत अडचण काय होती की सीताफळाचा गर टिकवायचा कसा ह्याचं तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. सीताफळाच्या बियापासून त्याचा गर कसा काढायचा हे तयार नव्हतं. आज आपल्यापाशी त्याच्या मशिनरी तयार करणारे अकोल्याला, औरंगाबादला, परभणीला त्याचे माणसं आहेत. आणि 100 मशिनरी आज त्याच्या सध्या तयार आहेत आणि त्याचे लोक पल्प लागलेत काढायला. हा तुम्हाला एकरी 1 लाखाच्या वर उत्पन्न देणारं पीक आहे. तुम्ही शेतकऱ्यांनी हेच काय म्हणले, तुम्ही हेच विचार करायला पाहिजे की आपल्या कोणत्या पिकामध्ये पैसा आपल्याला आहे. ही एक आहे चिंच. चिंचेमध्ये आता तुम्ही फक्त आंबट चिंच खाल्लेली आहे. आंबट चिंच आहे, आंबट गोड चिंच आहे आणि गोड चिंच आहे. आंबट चिंच टरपाला सहित बियासहित 30 ते 35 रुपये किलो आहे. जास्तीत जास्त 50च्या वर जात नाही. टरपाला वरचं टरपल आणि बियासहित मधल्या काड्यासहित. आंबट गोड चिंच जाती टरपल बियासहित जाती 100 ते 125 रुपये किलो. आता थायलंडची एक चिंच लागली यायला गेल्या 10 वर्षापासून. थायलंडची गोड चिंच काय भाव आहे? 125 रुपयाला पाव किलो. टरपाला सहित बियासहित त्याचं बी लावलं तरी 95% 100% गुण शोभा असतील. बार्शी कळल्या काही लोकांनी ते चिंच 5-7 वर्षापूर्वी लावलं, त्याला आता फळं आलेत आणि ते बी रोप द्यायला आता 200 रुपयाला. ते तर काय, ते तर शक्य आहे. मग तुम्ही पैसा कशात कमवायचा ह्याचा अभ्यास करा आधी. तंत्रज्ञान अवघड नाही. आणि ते पैसा कशात मिळतो आणि ते आपल्याला विकता येतं का? आता इतकं मोठं नागपूर शहर आहे, आजूबाजूचं शहर, ह्या शहरामध्ये काय विकता येईल, कसं विकता येईल, त्याची पॅकेजिंग कशी करता येईल. थायलंडची चिंच परभणी, नांदेडसारख्या मार्केटला आहे 125 रुपयाला पाव किलो. मी गेल्या 8 वर्षापासून मी पाहतो. मी स्टार्टिंगला फक्त दिल्लीहूनच आणली होती. आता चौकट व्हायला मग आपल्याला लावायला का हरकत आहे का? तुम्ही किती दिवस सर्व शेतकरी संत्रा लावणार, मोसंबी लावणार, सोयाबीन लावणार, कापूस लावणार आणि धान लावणार. ह्या पिकाच्या वर तुम्ही जायलाच नाहीत ना तयार. पश्चिम महाराष्ट्राला बघा, लगेच काळ बदलला की ते रंग बदलते, आपलं फ्रूट बदलते. छोटे बरं का, मोठे शेतकरी ऊसच लावतात, कारण त्यांचं 125 टन 150 टन ऊस काढतात. हे चिंचापासून हे 10-12 आपलं प्रॉडक्ट आहेत. हे चिंचाचे आपले प्रॉडक्ट आहे. चिंचेचा सॉससुद्धा आता मोठ्या प्रमाणात, जशी तुमची पाणीपुरी आहे, पाणीपुरीला 1 वर्षाचा जुना सीताफळाचा गर लागतो, त्याच्याशिवाय त्याचा फ्लेवर येत नाही. तुमची जी पाणीपुरी असते ते त्याच्यामुळे हे जे तुम्हाला मगा
अंजीरमधलं अंजीरसुद्धा एकरी 2 लाख रूम देतो. त्याचे हे काय त्याचे उपयोग हे अंजिराचे हे जे आपलं प्रोडक्ट आहेत अंजीर बर्फी, अंजीर पावडर, सुके अंजीर, हे फोटो हे आमच्या महाविद्यापीठामध्ये तयार केलेल्या आपले प्रोडक्टचे आहेत, जे आम्ही लोकाला तंत्रज्ञान आम्ही दिलं. जे अंजिरापासून सुके अंजीर होत नाही, ते साखर कमी आहे, पण त्याच्यापासून जर त्याची पावडर केली आणि मिल्कशेकमध्ये टाकला किंवा बर्फीमध्ये टाकला, अंजीर बर्फीमध्ये, ते काय ते अंजीर बर्फीचे केले. आणि हे सुद्धा पीक तुम्हाला एकरी 2 लाख रुपये देऊन लागतं. हे पीक कोणतं आहे आता? हे तर तुमच्या भागातलंच पीक आहे ना. आता हे काय करता काय तुम्ही त्याचं? हां, बस फक्त हे फक्त कोरडवाहूमध्ये येतं आणि विदर्भमध्ये जास्त प्रमाणामध्ये आणि मराठवाड्यामध्ये थोडं आहे. मग ह्याला काय म्हणतात? 4A प्लांट म्हणतात ह्याला. फूड, फायबर, फ्युएल अँड फॉडर. इतकं महत्त्वाचं पिकाकडं तुम्ही म्हणावं तशी तुम्ही तुमच्या पिकाला लोक कशाला उद करतील? सापवाला असतो, तो जर चालला ह्याच्यात घेऊन साप, तर कोणी येईल का? त्याला डमरू वाजवायचं कोणी बघल का? तसं तुमचं पीक चांगलं असलं त्याला तुमचं डमरू तुम्ही वाजविलं तरच तुम्हाला पैसा मिळणार आहे. तर हे आंध्रामध्ये ह्याला आपलं गोंगारू म्हणतात आणि मोठमोठ्या पिकल कंपनीमध्ये गोंगारू पिकल ही फेमस आहे, चटणी आहे. आणि हे अँटीऑक्सिडंट आहे. ह्याच्यामध्ये सर्वात मोठा फायदा जी मिळते ना, स्लिमिंग टी, त्या आपल्या स्लिमिंग टीमध्ये याची पावडर असते. ह्याच्यामध्ये हायड्रॉक्सी सिट्रिक ॲसिड नावाचं केमिकल आहे. ते माणसाचं वजन कमी करतं. याचं शरबत हे उन्हाळ्यामध्ये बॉडीमधली हीट तयार करतं आणि कसल्याही बांधावर फेकलं, गवताना मारून ते पीक वर येतं. मग ह्याच्यापासून ह्याचा फायदा का? आणि त्याच्या पाकळ्या काढल्यावर वरच्या मधलं बी जशाला तसं राहतं आणि त्या बियामध्ये 30% पुन्हा ऑइल आहे आणि ते खाद्यतेल आहे. सांगा मग इतकं सोपं ड्राय आपला कोरडवाहू पीक असताना तुम्ही त्याचा फायदा घेत नाही. ह्याच्या चहानं ह्या पाकळ्यापासून चहाच तयार करतो. तो चहा पिला तर तुमचा BP कमी करण्याची त्याच्यामध्ये कुवत आहे, हायपर टेन्शन आहे, लिव्हर डॅमेज होत नाही. इंटरनेटवर याची भरपूर ह्याची माहिती आहे. फक्त लोकाला ते डमरू वाजवून तुम्हाला हे सांगावं लागेल. मग ह्याच्यामध्ये त्याचा जो रंग आहे, याचा जो समजा रंग काढला तो खाद्य पदार्थाला रंग येण्यासाठी समजा आपला शिरा आहे, बाहेरचा रंग टाकल्यावरती याची थोडी ही टाका, पावडर टाका, आंबटपणा बी येईल, रंग बी येईल. त्याच्यामध्ये शिरा आहे, बेसन लड्डू आहे, स्वीट राईस आहे, खीर आहे, पुलाव आहे, याच्यामध्ये याला टाकता येतो. आणि ह्याच्यापासून काय ज्यूस तयार करता येते, सॉस आहे, जाम आहे, चटणी आहे. आणि ह्याचीसुद्धा वाईनसुद्धा याची होती, ती वाईन चांगली हेल्थ केअर आहे, लाल पुन्हा रंगाची आहे. तेव्हा हे आंबाड्याचे बोंड आहेत, ही एक ताजे बोंड आहेत, वाळलेले बोंड आहेत. या बोंडापासून पावडर तयार केली आणि त्या पावडरची खाला फक्त पाण्यामध्ये साखर टाका, पावडर टाका, फक्त हलवा, ज्यूस तयार झाला. बाटलीमध्ये आता आजी ज्यूस तयार करून ठेवायची गरज नाही, काय नाही. पाहुणे आले, तुम्ही थम्सअप, कोकोकोला असं बिलकुल नका देऊ, कारण की त्याचा नैसर्गिक रंग आहे, आंबटपणा आहे, आणखी काय पाहिजे. आणि आपल्या शरीरासाठी याला कोणताही ह्याला खर्च लागत नाही. बोंड त्याच्या वरच्या पाकळ्या काढा, उन्हामध्ये वाळवा आणि 2 वर्ष ह्या पाकळ्याला काहीही होत नाही. इतकं सोपं तंत्रज्ञान आहे. याचं मार्केटिंग तुम्ही जगामध्ये करू शकता. सुदानमध्ये याचे मोठ्या मोठ्या प्रमाणावर हे याचं उत्पादन आहे. ही एक तुमच्या वर्ध्यामधलं हे पॉम्पलेट आहे. 2 वर्षापूर्वी याच
याच ॲग्रोविजनमध्ये हे प्रॉडक्ट आता बघा त्यानं कशी त्याची मार्केटिंग केली. ट्रिमंडस स्कोप आहे मार्केटला. 0.1% सुद्धा फायदा नाही. यानं सुद्धा तुम्हाला खाली लिहिलेलं आहे की लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त. कारण त्या उद्योजकाला तेवढं माहीत नाही की जो आपलं स्लिमिंग टी असती की त्या स्लिमिंग टीमध्ये हे असतं. 1 रुपयाचे 25 रुपये कसे करायचे ह्या वेगवेगळ्या आर्टाईजमधून शिकलं पाहिजे. तुम्ही जर बोला याचा ज्यूस उष्णता कमी करतं, हार्टसाठी चांगला आहे, वजन कमी करतं, जितके वजन कम करणारे पार्लर आहेत त्याच्या सलून आहेत ते तुमचा पोटा घेतील. फक्त ॲडव्हर्टाईजची गरज आहे. संत्री मोसमी तुम्ही ऐकलं जाता. हे 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 बघा हे एक फळ आहे. आता मोठ्या प्रमाणावर याची लागवड आहे. मी त्याचे 25 त्याचे मी आपलं प्लॉट बघितलेले आहेत. 3 वर्षापासून मी त्याच्यावर आपलं प्रक्रियाचं कामसुद्धा केलेलं आहे. इन फ्युचरमध्ये 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर जर फळ आलं तर त्याला पैसा कमी होणे, त्याचे भाव पडू नये म्हणून हे ड्रॅगन नावाचा फ्रूट आहे. आपल्या विदर्भाच्या जमिनीमध्ये एकदम चांगलं येतं, काहीच अडचण नाही, एकदम चांगलं येतं. 3 प्रकारचे फळं असतात. वरची साल लाल आहे, मधला पल्प मधला गर लाल आहे. वरची साल लाल आहे, मधला गर पांढरा आहे. वरची साल पिवळी आहे, मधला गर पिवळा आहे. 3 प्रकारामध्ये हे ड्रॅगन फ्रूट येतं. सध्या मार्केटला 125 ते 250 रुपये किलो आहे आणि जवळपास सध्या 80% ही आयात होतं. किती लोकांना लावलं तर आपल्याकडं 50-60 रुपये किलोने घ्यायची कंझ्युमरची क्षमता आहे. कारण ॲपल कधीही 60 रुपयाच्या खाली विकत नाही, फार लोएस्ट स्टार्ट विकतं, बाकी 70-80 विकतं. तसं हे फ्रूट जवळपास 20 ते 25 दिवस त्याची सेल्फ लाईफ आहे. म्हणजे 20 ते 25 दिवस काही नाही. असं जर ठेवलं टेबलवर तर एकदम ते अट्रॅक्टिव्ह आहे. पाणी अत्यंत कमी लागतं. निवडुंगाच्या वर्गामधलं हे फळ आहे. पण निवडुंगाला काटे असतात, याला काटे नसतात. हो का हे फळ बघा, एकाचा गर लाल आहे, एकाचा गर पांढरा आहे, पण मधलं आणि त्याला कसं नाही, मधलं असं गोल कापलं तर नुसतं चाकून तर त्याच्या आपलं फुडी केल्या तर आपल्याला फुडी खायची काही नाही. ती काळ्यामध्ये त्या बिया आहेत आणि ते बियासहित ते खायचं असतं. ते एक हे जावा ॲपल म्हणून आहे, ही एक एक्झॉटिक फ्रूट आहे. हे एक ॲपल बेर सध्या मोठ्या फक्त त्याची पॅकिंग कशी हे बघा आहे. लोकांना अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी अशी पॅकिंग द्यावं लागते. धन्यवाद. हे बघा हे एक आपल्या सद्यस्थिती जी आहे, ज्यावेळेस शेतकऱ्याला 100 रुपये मिळतात भाजीपाल्यामध्ये, ते ग्राहकाला 100 रुपयाची भाजी 350 रुपयाला मिळते. एक फळावर जर समजा आपण हे केलं तर शेतकऱ्याला मिळते 3 रुपये 30 पैसे, आपल्या ग्राहकाला मिळते 11 रुपये 60 पैसे. हे मूल्य सद्यस्थितीची मूल्य साखळी आहे, ही चैन आहे. हे एक्सपोर्ट हे सध्या जी मॉल आहेत हे आपल्या वेगवेगळ्या पिकाचे तृणधान्य आहेत. ही ज्वारीवर प्रक्रिया आहे. कारण आजकाल काय गव्हापासून जर जास्त गहू खाल्ला तर काही भागामध्ये सिलियाक नावाचा रोग व्हायला आलो, म्हणून ते लोक आज काय करत गव्हावरून बार्ली, ओट, ज्वारी, बाजरा, रागी ह्याच्याकडे आता चाललेत. म्हणून आता ज्वारीचं काय झालं, आपला खप कमी झाल्यामध्ये त्याला इंडस्ट्रियल त्याच्यापासून स्टार्च होतो, माल्ट होतो. आणि आता जी सकाळी ज्या आपण ऐकलं भाषणामध्ये, तर गोड ज्वारी नावाचा एक आपलं प्रकार आहे. हे काही ज्वारीपासून पोहे लाय आहेत. आणि काय काय होत सध्या हैदराबादला एक इन्स्टिट्यूट आहे ज्वारीची. ते ज्वारीपासून 15 प्रॉडक्टची ती ट्रेनिंग देते.
त्याच्यापासून तांदळाच्या पोह्यापेक्षाही चांगला पोहा तयार होतो. 40च्या वर जवळपास 70% लोकांना जेव्हा तांदळाचा पोहा पचत नाही आणि ॲसिडिटी होते. त्याच्यासाठी ज्वारीचे पोहे, ज्वारीचे चिवडा एकदम चांगला आहे. त्याच्यापासून इडली होती, डोसा होतो, त्याचा रवा होतो, पास्ता होतो, शेवायचं संपूर्ण हे तंत्र उपतलं आणि मोठ्या प्रमाणात ही आहे मका. मक्याच्या सुद्धा आता 3 जाती आहेत. एक आपली इंडस्ट्रियल मका आहे, स्वीट कॉर्न आहे आणि बेबी कॉर्न आहे. आता आपल्याला फक्त औद्योगिक मका माहिती आहे आणि स्वीट कॉर्न म्हणजे मधुमका. बेबी कॉर्नचं हे आपलं 3 स्टार 5 स्टारमध्ये चालले. पण नागपूर शहरामध्ये सुद्धा जर आपलं स्वीट कॉर्न जवलं रोज 100 क्विंटल खपण्याची इथं कुवत आहे. स्वीटकॉर्नच्या आधारित जर उद्योग काढला, त्याचे दाणे काढायचे, दर 100 फुटाला एक स्टॉल मांडायचा, त्याचे दाणे उकळायचे आणि वर चाट मसाला टाकायचा आणि कपमध्ये द्यायचा. चेन्नईला, तिरुपतीला, हैदराबादला स्टॉल आहेत, दिल्लीला, जम्मूला एअरपोर्टवर स्टॉल आहेत. आणि हे सर्व स्वीटकॉर्न हे पश्चिम महाराष्ट्रातली आणि मराठवाड्यातल्या काही भागातली आहे. पण तुम्ही जरी स्वीटकॉर्न केला तरी विदर्भातल्या लोकाला परवडणारा नाही. मग त्यांना का परवडतो हा विचार करा ना. ते नागपूरला आणून विकून त्याला परवडल, पण तुम्हाला नाही परवडणार का? त्याचं उत्तर असं आहे की ते इतका विचार करतात की ते ऊस लावतात, ऊसामध्ये आंतरपीक मका घेतात. त्या मका काढली की ती ओली मका असती, कणीस काढलं की त्यांच्याकडं डेअरी इंडस्ट्री आहे. आणि अंतर असल्यामुळे एका किलोमध्ये 3च्या वर कणस बसत नाहीत, साईज वाढते. म्हणून तुमचं जर हे असेल तर तुम्ही आंतरपीक घ्या, तुमच्याकडे डेअरी इंडस्ट्री काढा काय, आणि त्याच्यामध्ये हे लावा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी पुढं दाखवतो. हे बघा, हे दाणे आहेत बघा, हे कप, हे उकळलेले असा चाट मसाला टाकायचा त्याचा. ज्वारीचं सुद्धा करता येतं. ही असतं ना हुरडा, औरंगाबाद, नगर, सोलापूर या भागात मोठ्या मोठ्या प्रमाणावर. मी गेल्या वर्षी माझ्या घरचा जवळपास 25-26 क्विंटल हुरडा मी 80 रुपयांनी विकला ठोक. ज्वारी आपली 16 ते 20 रुपये किलो वाढलेली. वली ज्वारी मी विकली 80 रुपये किलो. नुसता असा चोळला की हुरडा पडतो खाली. तुम्ही म्हणता आमच्या विदर्भामध्ये रबी ज्वारी लावितच नाही, त्यालाही पर्याय आहे. खरीपामध्ये येणारा हुरडा, दिवाळी दसऱ्याच्यामध्ये येणारा हुरडा, आपल्या अकोला विद्यापीठामध्ये वाणी नावाचा एक हुरडा आहे. आणि आजकाल दिवाळी दसऱ्यामध्ये कुणीही आजकाल स्वीट किंवा कुणी खात नाही. आता पहिली पद्धत होती, कारण पहिलं कधीतरी हे फराळ मिळायचं, आता 12 महिने फराळ आहे. म्हणून त्या लोकाला जर असं केलं तर तुम्हाला 100 पैसा ग्राहकाच्या खिशातून कसा काढायचा हे बघा ही कप. आणि हे चेक साखळी लागती करावी लागते. एक जर उद्योजक असेल त्यानं नागपूरचा पूर्ण अभ्यास करायचा, मला 100 स्टॉल मला मांडायचे, कोणत्याही दुकानाच्या बाजूला एवढी स्पेस द्यायची, बाबा काय भाडं सांग, ती मला इतकं भाडं. त्याचं एक छोटं गॅसचं 5 किलोचं आपलं सिलेंडर थोडं हे आणि ठेवायचं. एक पोरगं कामाला लावायचं, 200 रुपये रोज. इतकं विकलं की कप तुला इतके पैसे. एका स्टॉलमधून तुम्हाला जर 500 रुपये मिळाले, 10 स्टॉल आहेत, 5000 रुपये रोज नफा. हा उद्योग केला पाहिजे ना. चेन हे नाही उद्योजक पैसा कसा काढा. लोक घ्यायला आहेत ना तयार. 10 रुपयाचा कप कुणी घ्यायला तयार नाही का हे सांगा. 10 रुपयाचा कप म्हणजे 50 ग्राम, 1 किलोचे झाले 200 रुपये. आणि जर तुम्ही हे जर मकाचे दाणे काढले, 10 रुपयानं जरी कणस घेतले, 2.5 किलोमध्ये 1 किलो दाणे निघते. तशी तर ठोकमध्ये मकाचे कणस 5-6 मिळते, पण 10 रुपये किलो आपण पकडले. 25 रुपयाचे दाणे आहेत, बाकीचे प्रक्रिया खर्च बघून तुम्हाला 200 मिळाले. आणि लोकाला 10 रुपये म्हणजे काही नाही ना. पुन्हा त्याला स्पून आहे स्टाईलनं.
आईस्क्रीमवाले हे काय करते तुम्हाला तसं करतात. ज्यूस बीस ते काय करतात. हे पाणी काय ह्याची किंमत आहे 5-7 रुपये 2.5 लिटर पाणी आहे. स्टाईल तर तुम्ही प्यायले ना. तसं बी लोकांना स्टाईलनं प्यायला खायला तुम्ही शिकवा ना. पाणीपुरी जसं वाढलं तसं हे वाढवा. पाणीपुरीपेक्षा हे चांगलं आहे ना. पण त्याची चव तुम्हाला त्याच्यात ग्राहकाला चाट मसाला आहे पुन्हा आणखी कोणता मसाला आहे. नवीन नवीन पिढीच्या जिभेला काय पाहिजे. यंग माणूस आहे काय पाहिजे. म्हातारा माणूस काय पाहिजे हे तुम्हाला शिकलं पाहिजे. सर्वच वर्गाला सारखं नाही ना आपलं जमणार. तेव्हा ही आहे बेबी कॉर्न. हे समजा आपलं 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये फॉरेनर हे ते एकदम खाते ते. बघा त्याची बेबी कॉर्नची भाजी त्या कॅनमध्ये बॅग केलेलं हे वाटलीमध्ये भरलेलं. धन्यवाद.